जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर जवळील आशळेपाडा या ठिकाणी नशेखोर टोळक्याने 5 ते 6 जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत अनेक गाड्यांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली होती। या हल्ल्यानंतर नागरिक हे रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत होते। हल्लेखोर हे फरार झाल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर रात्रीच्या सुमारास विठलवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। ताब्यात घेतलेले आरोपी हे अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय। या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे। भविष्यात अशा प्रकारे दहशत माजवणारे गुंड निर्माण होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस ठाण्यात अधिकचा स्टाफ आणि आशळेपाडा या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे। विठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत काल दिनांकाचा हा प्रकार आहे। त्यामध्ये एकूण 4 तरुणांनी हा गुन्हा केलेला आहे। या संदर्भाने एकूण 2 गुन्हे दाखल आहेत। त्यात आपण 2 तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे। सध्या जस्ट त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना आपण याविषयी विचारपूस करत आहोत। एक न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर आणि अधिक माहिती घेतल्यानंतर याविषयी विस्तृत सांगण्यात येईल। या अगोदर त्यांनी 3 लोकांना मारून जखमी केलं होतं आणि जवळपास 3 ते 4 4 व्हीलर ज्या आहेत त्याच्या काचा ज्या आहेत त्यांनी फोडल्या होत्या। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी त्यानंतर पोलीस चौकीसुद्धा मागणी केली जाते। पोलीस चौकीच्या अनुषंगाने आमची तिथे जागा पाहणी आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या मदतीने आम्ही लवकरच तिथे पोलीस चौकी आणि बीटचं जे आहे ते कारवाई करणार आहोत। माननीय वरिष्ठांची या संदर्भाने चर्चा झालेली आहे। लवकरच आम्ही तिथे चौकी जी आहे ती उभारू। रोखण्यासाठी कशा प्रकारे यामध्ये जे आपण जास्तीचा स्टाफ जो आहे ते पोलीस स्टेशनला दिलेला आहे। या घटनेमध्ये जे तरुण सहभागी आहेत त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रभावी प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत आणि शिवाय तिथे स्थानिक नागरिक आणि पोलीस स्टेशन यांचं एकमेकांशी सहभाग आणि कोऑपरेशन राहील या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त तिथं पेट्रोलिंग आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई या दोन्ही गोष्टीतून तिथे काही अडचण होणार नाही असं पाहतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।